नमस्कार मित्रांनो, बघू शकता इथं सुलीभांजांचं मंदिर आहे. नवीन बांधकाम झालं इथं, नवीन पायऱ्या वगैरे येते हे मंदिर आणि नवीन बांधकाम चालू आहे बा. हे आतमध्ये मंदिर आहे, फारशी बसून वगैरे झालेली आहे. आता चालू आहे बा हे काम. इकडे बघू शकता, इकडे सगळं उंच डोंगर, खाली खोल एकदम. मंदिराचं काम चालू आहे बाई. इकडे खाली दगड वगैरे बसविलेले आहे बाई. 12,000 दगड बसविलेले आहे बारीक बारीक. बघू शकता लहान मुलाला खेळणे, खाली 4 व्हीलरचं उभा करासारखी पार्किंग, 2 व्हीलरसाठी पार्किंग इकडे केलेलं आहे बघा. इकडं बांधकाम चालू आहे हे सगळं. हे मंदिराचं काम. आणि इथं ते दगड असतो ते वाचतो तो याच्यामध्ये आपलं टंग याच्यासारखा ते दगड आहे बघा. बाजू राहिलं का? वेगवेगळा आवाज येतो त्याच्यामध्ये ना. पलीकडा वाजव चौकून. इकडं मंदिराचं काम चालू आहे. हे वर इकडं बांधकाम झालेलं आहे. इकडं पाठीमागं चालू आहे बांधकाम. इकडं बी झालं कोण बांधकाम. हे लोकायला भंडारा वगैरे करायसाठी ना, त्याच्यासाठी बांधकाम केलं. इकडे पावसाळ्यामध्ये लागतं ते बसा उठाला आहे की नाही, भंडारे ते करायसाठी. पाठीमागे हे टाकी, पाण्याची टाकी. इकडं रूमा काढलेल्या आहे, काय किचनच्या रूमा, काय हात धुवायसाठी. ते भरपूर चालू आहे बघा काम. पाठीमाग हे रे उन्हाटे आपला ढकला. आता तेव्हा आज किल्ल्यावर गेला होता दौलताबादच्या. आता इकडं सुलीभांजांना आला. त्याच्यानं तेव्हा उपासामुळे जरा परेशान आहे. हा म्हणजे थकून जातं माणूस हिंडणं जास्त. आणि इथं पाठीमागे भंडाऱ्यासाठी केलेले बरं काय पावसाळ्यामध्ये. आणि पाठीमागे पाण्याची टाकी वगैरे इकडे खेळायचं आहे मैदान. पाईपलाईन आणले का मग या टाकीमध्ये? हो, काहीतरी मग ती पाण्याच्या वर गेलेली ती काय पाईप पडेल येतं ते. मग ते आता पाणी वर सोडलं म्हणजे चौकडं पाणी पांगण इथं असं आहे ते.